नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिळाची खुसखुशीत तोंडात ठेवताच विरघळणारी अशी नानकटे करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तूप. तूप घेतलेलं आहे मी पाव कप आणि त्याच्यात मी घालत आहे अर्धा कप वाटलेली साखरेची पावडर. आता हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. बघा किती असं फ्लफी झालेलं आहे. आणि ह्याच्यात आपल्याला आता मिक्स करायचं आहे पुढचे साहित्य. म्हणजे मी इथे 1 कप घेतलेला आहे मैदा. ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी घेतलेली आहे बेसन आणि 2 टेबलस्पून घालायचं आहे बारीक रवा. आता हे सर्व आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे. आणि ही नानखटाई फारच छान लागते चवीला. ह्याच्यात चिमूटभर मीठ घालूया आणि 1 टेबलस्पून घालायचं आहे बेकिंग पावडर आणि 1 टेबलस्पून घालूया व्हॅनिला एसेन्स आणि 1 टेबलस्पून घेतलेले आहे मी तीळ. आता हे आपण मिक्स करूया आणि थोडंसं दूध घालून मळून घेऊया. दूध घालायची आवश्यकता असेल तरच तुम्ही दूध घाला. मी इथे 3 टेबलस्पून दूध घातलेलं आहे. हे बघा पीठ मळून झालेलं आहे चांगलं. ह्याला हाताने आपण थोडंसं चपटं करून लाटून घेऊया, कारण तुम्ही जास्त लाटू नका, साईडने फाटतील ते. आता इथे माझ्याकडे कटलेट बनवायचे शेपर आहेत, त्याच्याने मी शेप दिलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलाही शेप द्या किंवा गोलच ठेवा. हे सर्व करून घेतलेत. ह्याच्यावर आता मी वरून तीळ लावलेले आहेत. इथे मी ट्रे घेतलेले आहे, त्याला तुपाने ग्रीस केलेलं आहे. इथे मी प्रीहीट करायला कढई ठेवलेली, त्याच्यात आपण हे ठेवूया आणि बेक करून घेऊया. 15 ते 20 मिनटात आपली नानकटाई तयार होईल. बघा छान सुंदर नानकटाई तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.